Hello everyone, dear student. मी तुम्हाला बोलल्यासारखं सायन्स चॅप्टर वाईज बनवणार आहे, ते यूट्यूबला अपलोड करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट आपण सायन्स पार्ट फर्स्ट ऑफ ऑल आपण सायन्स पार्ट फर्स्ट मध्ये लेसन सेकंड बघणार आहे. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. लेसनचं नाव आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पिरियड मीन्स आपण अगोदर पिरियडिक मोशन बघितलं होतं. पिरियड मीन्स रिपिटेशन. ओके, क्लासिफिकेशन तर सगळ्यांना माहिती आहे. क्लासिफाय केल्यामुळे स्टडी करण्यासाठी इझी होतं. म्हणजे क्लासिफिकेशन एलिमेंट्स आणि सेकंडच लेसन का तर हा अगोदरचे पेपर जर आपण चेक केलं कधी 5 मार्क्स कधी 6 मार्क्स कधी 7 मार्क्सला विचारले, म्हणून आपण फर्स्ट लेसन सिलेक्ट केले, सॉरी सेकंड लेसन सिलेक्ट केले. त्याच्यानंतर आपण फर्स्ट वगैरे बघूया, पण हा इझी लेसन आहे आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, त्यामुळे आपण त्यातला फर्स्ट पॉइंट आहे डोबे रायटर ट्रायड. दिस इज अ जर्मन सायंटिस्ट आहे. आणि डोबे रायटरने काय स्टडी केलेलं आहे, नियर अबाउट अप्रॉक्सिमेट 33 एलिमेंट्स वेर फाउंड ॲट द टाइम. म्हणजे जेव्हा डोबे रायटर होते ना त्या टाइमला नियर अबाउट 33 एलिमेंट्सचा शोध लागलेला होता. मग तिथपर्यंतच ॲप्रॉक्सिमेटली अरेंजमेंट केली. कशी केली अरेंजमेंट? त्यांनी स्टडी केल्यानंतर त्यांना आढळून आलं तर प्रॉपर्टीज काय असतात, वेगवेगळी फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज असू शकतात. मग त्याच प्रॉपर्टीज त्यांचं रिलेशन दाखवलेलं आहे त्यांनी. ॲटॉमिक मास बरोबर रिलेशन आहे. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट रिलेटेड टू ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मीन्स व्हॉट? ॲटॉमिक मास मीन्स व्हॉट? आता ॲटॉमिक मास म्हणजे काय तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तरी पण आपण एकदा एक्सप्लेन करू. ॲटॉमिक मास मीन्स सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. सम आहे फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं सम आहे. हे प्रोटॉन न्यूट्रॉन कुठे असतात? Proton and neutron present inside the nucleus of an atom and electron revolve around the nucleus. सेकंड पॉइंट मध्ये आपण ट्रायडचा मीनिंग बघतोय. ट्राय मीन्स व्हॉट? ट्रायचा मीनिंग होतो 3. He made group of 3 elements. 3 elements त्याने ग्रुप बनवला. 3 एलिमेंट्सचा ग्रुप बनवला. एलिमेंट्स हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय होत्या? सेम होत्या. सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज कॉल्ड देम ट्रायड. लाइकवाइज A, B, C. This is only example. So when a group बनवला A, B, C, group of 3 elements called triad. Triad कशाला म्हणायचे त्याचा मीनिंग आपण सेकंड पॉइंट मध्ये बघितले. Triadचा मीनिंग ट्राय मीन्स 3. Group of 3 elements having similar chemical properties are called triad. And then third point is he arranged these 3 elements, this triad with the 3 elements in a triad in an increasing order of atomic mass. आपण बघितलं increasing order of atomic mass. increasing order, decreasing order तुम्हाला माहितीच असेल. increasing order of atomic masses and showed that likewise lithium, sodium, potassium according to atomic mass त्यांचा increase झालेला आहे. 6.9, 23.9.1 increasing order of atomic masses and showed that the atomic mass of middle means sodium. इथं एक एक्झाम्पल आहे. Middle element was approximately equal to the mean of atomic masses of other two. म्हणजे आपण जर सोडियमचा जर atomic mass काढायचा असेल तर ह्या दोघांची मीन काढायची. लिथियम अँड पोटॅशियमची जर मीन काढली तर आपल्याला atomic mass मिळतो. कुणाचा? सेंटर बरोबरचा म्हणजे मिडल. लाइकवाइज सोडियमचा atomic mass काढायचा असेल इक्वल्स टू लिथियम प्लस दिस वन पोटॅशियम अपॉन जेव्हा मीन काढतो जेव्हा दोघांचा निरीक्षण करतो तेव्हा 2 ने दिलेला 46 अपॉन 2 इज द आन्सर 23. मीन्स ॲटॉमिक मास ऑफ द मिडल आपल्याला जर मिडलचा ॲटॉमिक मास काढायचा असेल त्या दोघांचा मीन घ्यावा लागतो. मीन मराठीमध्ये सरासरी म्हणतात. मीन घेतल्यानंतर त्याचा ॲटॉमिक मास नंबर आपल्याला मिळतो. हा डोबे रायटरचा थर्ड पॉइंट आहे, इम्पॉर्टंट आहे. अप्रॉक्सिमेट असतो. कधी आन्सर ॲक्युरेट येतच असं नाही. एक पॉइंट इकडे तिकडे येऊ शकतो. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. डोबे रायटर ट्रायड हा आतापर्यंत 3 to 4 टाइम एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. कधी एक्झाम्पल वर विचारलेलं, कधी स्टेटमेंट मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? ट्रायडची
ट्रायल आपण इथं लिहिलेले आणि त्याच्यानंतर ही स्टेटमेंट जरी लिहिला आणि एक्झाम्पल दिला तर 2 मार्क्स कधी कधी 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारेल. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट लेसन आहे. नंतर व्हिडिओच्या एंडिंगला त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही त्याचं काढून घ्या. मी तो PDF त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला इझी जाईल, स्टडी करण्यासाठी सोपं जाईल. आणि हेच पॉईंट्स मी जे तुम्हाला एक्सप्लेन केले तेच पॉईंट्स त्या PDF मध्ये आहेत. त्यामुळे त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर वेगवेगळ्या ट्रायल हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. 3 टाइम मेबी 3 to 4 टाइम हा एक्झाममध्ये विचारलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे कोणी फ्रेंड्स असतील त्यांच्याशी शेअर पण करा जेणेकरून याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे.